की जो व्यक्ती पक्षासाठी काम करतो, तळागाळामध्ये जो पक्षवाढीसाठी काम करतो, हल्ली त्या व्यक्तींवर अन्याय केला जातो की जे पक्षासाठी पक्षवाढीसाठी काम करतात त्यांच्यावर अन्याय करून जे शायनर असतात, मी तर काही लोक चोर बोले की जे असे शायनर नेत्यांच्या पुढे मागे करतात अशा लोकांना तिकीट दिली जातात। ज्या लोकांचा सामाजिक कार्याशी काहीच संबंध नसतो अशा लोकांना कार्यकर्त्यांना निवडून आणावं लागतं। पक्षाच्या वाढीसाठी तसेच कोणतेही सामाजिक कार्य न केलेल्यांना केडीएमसी निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले आणि अशा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकली जाते, अशी खंत शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे यांनी व्यक्त केली आहे। कल्याणमध्ये आयोजित बुद्धिस्ट वधूवर परिचय मेळाव्यात त्या बोलत होत्या। कार्यक्रमात त्यांनी आयोजकांचे कौतुक केले, मात्र आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका करत आजच्या राजकारणात चोर आणि शायनर घुसले आहेत असे विधान केले। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वाघमारे यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत अधिक स्पष्ट भूमिका मांडली। महापालिका निवडणुकांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जाते, उलट ज्यांचा समाजकार्याशी काही संबंध नाही अशा लोकांना उमेदवारी दिली जाते असे त्या म्हणाल्या। तरी पक्षाच्या आदेशामुळे अशा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर येते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली। वाघमारे यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण येण्याची शक्यता असून पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे बोलले जात आहे। नाही, हल्ली राजकारण फार गढूळ झालंय। आपण बघितलं आताच महापालिकेचे इलेक्शन होऊन गेले, सर्व महाराष्ट्रातले सर्व महापालिकेचे इलेक्शन, परंतु ह्या इलेक्शन मध्ये असं दिसण्यात आलं की जो व्यक्ती पक्षासाठी काम करतो, तळागाळामध्ये जो पक्षवाढीसाठी काम करतो, हल्ली त्या व्यक्तींवर अन्याय केला जातो। त्यांना आपण पत्रकारात आपण जर बघितलं की जे पक्षासाठी पक्षवाढीसाठी काम करतात त्यांच्यावर अन्याय करून जे शायनर असतात, मी तर काही लोक चोर बोले की जे असे शायनर नेत्यांच्या पुढे मागे करतात अशा लोकांना तिकीट दिली जातात। आणि कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं तर बरीच आहे ज्यांनी कधी सामाजिक कार्य केलं नाही, कधी पक्षवाढीचं काम केलं नाही, अशा लोकांना तिकीट दिले आणि मग आमच्यासारख्या लोकांना त्यांना निवडून आणावंच लागतं, कारण पक्षाचा आदेश असतो, पक्ष कुठेतरी टिकला पाहिजे। म्हणून त्या पक्षासाठी आम्हाला ज्या लोकांचा सामाजिक कार्याशी काहीच संबंध नसतो अशा लोकांना कार्यकर्त्यांना निवडून आणावं लागतं।